हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी मेघा. आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता दिवाळी सण चालू आहे आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे दिवाळीचे धनतेरस. आणि खरं तर आम्हाला दिवाळी सण यावर्षी असा मोठा काही साजरा करायचा नाही आहे, कारण माझे सासरे मागील 2-3 महिन्यापूर्वी ऑफ झाले होते. तरी पण सगळेजण बोलले की हे जे पूजा वगैरे आहे त्यात खंड पडून द्यायचा नसतो, तर धनतेरस आणि लक्ष्मीपूजन तुम्ही कराच. आणि आतिशी सारखा बोलत होता की सगळ्यांकडे म्हणजे दिवे वगैरे आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत, आणि आपल्या घरी का नाही. तर त्याच्या इच्छेसाठी का होईना मग आम्ही छोटीशी का होईना दिवाळी साजरी केली. आणि तुम्ही बघू शकता की आमचा हा शेजारचा स्मित आहे आणि अगदी मांडी घालून मस्त असा बसला होता. छान असा हे फुलभाज्या त्याने लावलेलं होतं, घाबरत नव्हता. आणि आतिश खरंच खूप घाबरत होता. धनतेरसची साधीच अशी मी पूजा केली होती मस्त, आणि छोटीशी रांगोळी काढली होती. आणि मग संध्याकाळी आतिश असा मस्तपैकी इकडे सगळेजण फुलभाज्या वाजवत बसले होते. आणि आतिश खूपच घाबरत होता, त्याला काही म्हणजे फटाके फोडण्यात तो खूपच मागे आहे. आणि मी आता त्याला शिकवते थोडं म्हणजे घाबरू नको. आणि असं काहीसं मग बाहेर आम्ही मस्त आमच्या बाजूच्या ताई आणि मी हे आणि धनतेरस दिवशी मला नाईट ड्युटी होती. मी नाईट ड्युटी करून दुसऱ्या दिवशी सकाळी आले. तर आज लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजन दिवशी मग सकाळी मी मस्त घरी येऊन आंघोळ वगैरे केली. तर म्हटलं आज सणासुदीची साडी नेसूया, म्हणून मी अशी छान साडी नेसलेली. मला खरंच साडी नेसायला खूप आवडतं. आणि माझ्याकडे डोशाचं पीठ होतं, तर म्हटलं सकाळी नाश्त्याला तेच करूया. आणि अचानक खरं तर आतिशची तब्येत 3-4 दिवस झालं खूपच खराब होती. त्याचे ब्लड टेस्ट वगैरे केली तर त्याला डेंग्यू झालेला होता, त्यामुळे आमचा काहीच मूड नव्हता. आणि मग त्याला पण तोंडाला काही चव नसल्यामुळे असं वेगवेगळे मी काय बनवून देत होती. आजारी माणसाचे खूपच चोचले चालले तर आजारी म्हणून बेडवरच जेवण, मोबाईल, हे असं असतं का? हे नारळ पाणी संपवलं का तू? सगळं संपव, उठ पटकन. मी घास भरू? शंभूची मज्जा आहे बाबा. ठीक आहे आतिश, पटापट खाऊ करायचं. इकडे बघ काय होतंय तुला, सांग. इकडे बघ काय होतं तर सांग तुला. ए पिल्लू पिल्लू, नाही आज मूड नाही बोलायचं त्याला. मग आमचा मस्त असा नाश्ता झाला. त्यालाही मग मी औषधं वगैरे दिली. आणि ही जरा कामं माझी पेंडिंग होती, म्हणजे मी झाडं वगैरे आणली होती, मनी प्लांट आणि स्नेक प्लांट. खूप दिवस झालं माझं तसंच ते जे घेऊन आले होते तेव्हापासून तसेच होते. त्याला जरा माती चेंज करायची होती. तर म्हटलं चला आज नाईट ऑफ आहे, म्हणजे आज मला सुट्टी होती, नाईट करून आलेली होती. तर म्हटलं हे काम आज करून घेऊया. आणि मग संध्याकाळी लक्ष्मीपूजनची वगैरे मला तयारी करायची होती. मग माझ्याकडे मी मिशोवरून मस्त कुंड्यांचं 6 कुंड्यांचा असा सेट मागवलेला आहे. आणि छान आहेत मस्त. त्याला खाली होल वगैरे करून घेतले. आणि त्यामध्ये मनी प्लांट 2 हँगिंगच्या कुंड्या होत्या, त्याच्यात मनी प्लांट आणि एक स्नेक प्लांट असं लावून घेतला. आणि अजूनही खूप बाकी आहेत, ते म्हटलं आता नंतर करू, कारण मला वेळ नव्हता. मला खरं तर माझं थोडं हेअर कटिंग करायचं आहे. केसांचं खरंच खूपच बेकार अवस्था झालेली होती. म्हटलं चला मग हेअर कट पण आजच करून घेऊ. अशी छोटी मोठी आज सर्व कामं उरकायची होती, त्यामुळे जे 2-3 ही झाडं होती तीच मी म्हटलं आज जे काय आहे ते प्लांट आहेत ते कुंडीमध्ये लावून घ्यावे. सुट्टी दिवशी घरात असेल तर मला काही शांत बसू वाटत नाही. काही ना काही कामं मी काढतच असते, कारण मग मला असं वाटतं की आपण कामावर गेल्यावर आपल्याला वेळ नसतो, तर सुट्टीचा पुरेपूर वापर मी करत असते. आणि खरंच हे खूप दिवसापासून असेच प्लांट होते आणि त्यांना माती वगैरे चेंज केल्यामुळे मग ते अजून चांगले येतात. आणि नंतर हा सगळा पसारा मला आवरायचा होता.
घरामध्ये मी सगळीकडे माती करून टाकली होती. ते सर्व आवरलं आणि मग मी सलूनमध्ये आले. म्हटलं आज हेअर कट आहे तो करूनच घ्यावा. आणि तुम्ही बघू शकाल माझ्या केसांची अवस्था काय आहे. खरं तर माझे खूप कर्ली हेअर्स आहेत आणि त्यामुळे ना मला कुठलंच म्हणजे असं हेअरस्टाईल अशी करताच येत नाही. मी नेहमी स्टेप विथ लेअर असंच कट करत असते. तुम्ही पाहू शकता की मी अगदी मन लावून बघत होते ते काय करतायत आणि मनामध्ये एकच गोंधळ उडलेला की हा कट मला खरंच चांगला दिसेल का. आणि खरं तर मला केस कापताना फार दुःख होतं. एकतर केस पटापट वाढत नाहीत आणि कापायला गेलं तर ते खूप जास्त खालून कट करतात. तरी मी त्यांना लेंथ सांगितली होती आणि हा मग माझा फायनल लुक होता केसांचा. तर कमेंट करून मला नक्की सांगा की हा हेअर कट मला कसा दिसतोय ते. आणि नेहमी ना मी या सलूनमध्ये केस कटिंग करते कारण मला खूप भीती वाटते दुसरीकडे म्हणजे खूपच छोटे करतील किंवा काय. खरं तर मी वर्षातून एकदा हेअर कट करते. तर आणि माझे केस पण खूप असे पातळ झालेले आहेत. पहिले ह्याच्यापेक्षाही चांगले दाट वगैरे होते आणि आता खरंच खूप केसांची अवस्थाच खूप बेकार होऊन गेले. आणि मग हा माझा फायनल लुक आहे. कसं दिसतोय हा हेअर कट मला ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी घरी आले आता आणि माझ्याकडे ब्रेड वगैरे होते तर थोडी चटणी वगैरे सकाळची होतीच. आणि मग मी आतीसाठी मस्त नाश्ता बनवून दिला. त्यानंतर आम्ही मस्त असं बाहेर चहा वगैरे घेतला आणि दोघीजणी मस्त रांगोळी काढायला चालू केली. कारण संध्याकाळी परत पूजा वगैरे आवरायची होती आणि लक्ष्मीपूजन म्हटलं तर मग खूप वेळ लागतो. जेवण बनवायचं, नंतर सगळं घरातले आवरावर घर सगळं आवरायचं होतं मस्त. आणि लक्ष्मीपूजनची छान सजावट करून स्वतःही चांगलं तयार व्हायचं होतं. तर मग अशी काढली होती आम्ही छान अशी रांगोळी मस्त. मग आमच्या शेजारच्या काकींनी छान दिवे लावले आणि माझ्या शेजारच्या ताईंनी पण मला खूप मदत केली. म्हणजे आम्ही असे मिळूनच तिघींनी रांगोळी काढली होती. मी काही एकटी काही काढलेली नाही. आणि मग संध्याकाळी छान दिवे वगैरे लावले, फुलं वगैरे केली आणि आमचा जो पॅसेज आहे तो असा दिसत होता त्या दिवशी. आणि माझं लक्ष्मीपूजनही तुम्ही पाहू शकता. मी अगदी सिंपलच लक्ष्मीपूजन केलं आहे. फराळ तर आम्ही यावर्षी बनवलाच नाही कारण फराळ माझ्या ताईनेच मला दिला होता. आणि मग देवपूजा वगैरे केली. देवाला मस्त दिवा वगैरे लावून घेतला. स्वामींच्या इथे मस्त एक पंथी मी ठेवली होती. आणि नंतर मस्त आम्ही माझे मिस्टर आतिश आणि मी असे लक्ष्मीपूजन करून घेतले.
मस्त देवाची पूजा केली, मस्त लक्ष्मीपूजन केले, देवाला मनोभावे प्रार्थना केली, सगळ्यांना सुखात ठेव, आम्हालाही सुखात ठेव. नंतर बाहेर आलो आम्ही. शेजारी माझ्या ताई आणि पुढे काकी राहतात, त्यांनाही मस्त दीपावलीच्या आम्ही शुभेच्छा दिल्या. आम्ही तिघींनी छान अशी रांगोळी काढली होती, म्हणून आम्ही मस्तपैकी छान फोटो वगैरे काढले. आणि नंतर आम्ही खाली आलो, कारण आतिश एवढा म्हणजे अपसेट झाला होता की सगळेजण फटाके फोडतायत आणि माझे मम्मी पप्पा खाली येत नाहीत, तर हे काय खाली आलेच नाहीत. शेवटी मीच त्याला घेऊन खाली गेले. मग आमच्या बिल्डिंगमधले सर्वजण खाली आले होते, मस्त फटाके वगैरे फोडत होते. तर आम्हालाही त्यांनी पाऊस वगैरे दिला आणि मी आतिशला शिकवत होते आणि छान सगळ्यांनी एन्जॉय केलं. दीदी इकडे ना, ए दीदी इकडे ना, असू दे काय. मग सगळ्या जणी अशा बिल्डिंगमधल्या माझ्या सर्व मैत्रिणींनी आम्ही एकमेकींना शुभेच्छा दिल्या. आणि ही एक दुसरी मैत्रीण ऐश्वर्या आणि आमचे जिजू दोघेच एक साईडला मस्त असे फटाके फोडत होते. दोघेच छान एन्जॉय करत होते. ते काही सगळ्यांच्यात मिक्स झाले नव्हते. मग आम्ही इकडे आलो आणि यांच्यासोबतच फटाके फोडले आणि शंभूला तर जिजू शिकवत होते कसं म्हणजे फटाके वगैरे फोडायचे. आणि मग ऐश्वर्यालाही मस्त अशा दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. मस्त तिथेसुद्धा आम्ही फटाके फोडून एन्जॉय केला. दीपावलीच्या मस्त अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, छान एन्जॉय केला. तुम्ही बघू शकाल की ह्या माझ्या सर्व मैत्रिणी किती सुंदर असं एन्जॉय करत आहेत. अगदी सगळ्याजणी खाली येऊन मनापासून असं जी दिवाळी साजरी केली जाते तशा करत होत्या. आणि मग आम्ही असे काहीतरी म्हणजे वॉक वगैरे केला आणि रील्स वगैरे बनवल्या छान अशा. आणि सर्वजणी खूप सुंदर दिसत होत्या. अगदी सगळ्याजणी मनापासून एन्जॉय करत होत्या. आणि खरंच मी देवाकडे ना नेहमी म्हणत असते, खरंच मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आणि खूप चांगली लोक माझ्या आयुष्यात आहेत. आणि अशी म्हणजे लोक कमवणं खरंच नशीब, त्यासाठी नशीब लागतं. आणि खरंच माझं नशीब आहे की माझ्या आयुष्यात अशी सगळ्या छान मैत्रिणी आणि तुमच्यासारखी सगळी छान लोक आहेत. त्यानंतर मग मी आतिशला घेऊन वरती आले. तर आमच्या प्रत्येक फ्लोअरवर तुम्ही बघू शकता किती छान असं रांगोळ्या वगैरे डेकोरेशन केलं आहे. तर अशा आमची साधी सिंपल यावर्षीची दिवाळी होती. कशी वाटली तुम्हाला आमची 2025ची सिंपल अशी दिवाळी? तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय, टेक केअर.